नमस्कार. प्रवीण रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. सिडको लॉटरी असो, म्हाडा लॉटरी असो, पी-एम-आर-डीची लॉटरी असो, पी-सी-एम-सी लॉटरी असो, एफ-सी-एफ-एस लॉटरी असो. ज्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अंतर्गत जे हाउसिंग डिपार्टमेंट आहे, त्यांच्या ज्या जागा निघत असतात, त्याची माहिती आपल्याला यूट्यूब चॅनलवरती मिळत असते. मागील 3 ते 4 महिन्यापूर्वीचे स्टेटमेंट आलेले आहे, की येणाऱ्या अपकमिंग लॉटरीमध्ये जे पुणे म्हाडा मंडळाची लॉटरी येणार आहे. त्यानंतर अलीकडेच आपल्याकडे जी बातमी आलेली आहे, की 2,500 घरांची जी मुंबई म्हाडा मंडळाची सुद्धा लॉटरी पुढील महिन्यात येणार आहे. आणि आज आपल्याकडे अशी बातमी आली आहे, जे कोकण म्हाडा मंडळ आहेत, ते जे शिल्लक राहिलेली घरे आणि जी 15% सर्वसमावेशक योजना, 20% सर्वसमावेशक योजनांची जी घरांची जुळवाजुळव सुरू आहेत, ते लोकेशन कोणते असणार आहेत, याची माहिती आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असंच तुम्हाला सिडको म्हाडा लॉटरीचे जे हेल्पफुल व्हिडिओ आहेत, त्याची माहिती तुम्हाला या YouTube चॅनलवरती मिळत असते. 8,000 घरांच्या लॉटरीमध्ये कोणत्या लोकेशनची घरं असणार आहेत, त्यानंतर 20% सर्वसमावेशक योजनेची घरं किती असणार आहेत, ही सर्व माहिती आपण आता स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. या लॉटरीमध्ये जर तुम्हाला भाग घ्यायचा असेल, तर तुम्ही निश्चित हमखास तुम्ही भाग घेऊ शकता. त्यानंतर त्यांची जेव्हा ही जी पी-डी-एफ द्वारा त्यांच्याद्वारे ही माहिती देण्यात येईल त्यांच्या पोर्टलवरती, तर त्याचा सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहेत. म्हाडा लॉटरीमध्ये फॉर्म कसा भरतात, ऑलरेडी मागच्या वर्षी सुद्धा आपण असे व्हिडिओ बनवलेले आहेत. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ बघू शकता. या लॉटरीमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल, तर तुम्हाला जे कागदपत्र असतात, म्हणजे जे महत्त्वाचे कागदपत्र असणार आहेत, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, डोमेसाइल सर्टिफिकेट 1/1/2018 नंतर ज्याच्यावरती बारकोड असणे आवश्यक आहे. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला जो तहसीलदार यांच्याकडून मिळतो. ज्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल, त्यांनी इन्कम टॅक्स रिटर्नची फाईल सुद्धा बनवलेली तरी चालते. त्यानंतर आधार कार्डला मोबाईल लिंक असणे आवश्यक आहे आणि ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही फॉर्म भरणार आहे, त्या व्यक्तीचं बँकेचं पासबुक असणे आवश्यक आहे. कारण की आपण जी अनामत रक्कम रिफंड येण्यासाठी जे आपण डिटेल्स टाकतो, ती त्याच नंबरवरती रिफंड अमाउंट येत असते. त्यानंतर जर लग्न झालेलं असेल त्या व्यक्तीचं, तर त्यांच्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, डोमेसाइल सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, बँक पासबुक आणि लग्न झाल्यानंतर पत्नीचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे नाव तुम्ही चेंज केलेले असावे. आणि आधार कार्डला मोबाईल लिंक असणे आवश्यक आहे. हे सर्व तुम्हाला डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे. तर चला आपण जी बातमी आलेली आहे, त्या बातमीकडे आता वळणार आहोत. तर चला आपण त्या व्हिडिओला आता सुरुवात करू. दैनिक सकाळच्या पेजला एक बातमी आलेली आहे. त्याच्यामध्ये ही बातमी देण्यात आलेली आहे, की म्हाडाची जी 8,000 घरांची जी लॉटरी आहे, ती लॉटरी येणार आहे. जे कोकण म्हाडा मंडळ आहेत. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून लवकरच ठाणे, नवी मुंबई, पालघर जिल्ह्यातील घरांची लॉटरी काढली जाणार असून त्यामध्ये मागील लॉटरीत विक्री न झालेल्या शिरढोण, खोनी येथील सुमारे 8,000 घरांचा समावेश असणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांकडून त्याला कसा प्रतिसाद मिळतो, याकडे सर्व म्हाडाच्या सर्वसामान्यांचे लक्ष लागलेले आहेत. शिरडोन आणि खोनी जे म्हाडाचे स्वतःचे प्रोजेक्ट आहेत, तेथील जे घरे शिल्लक राहिलेले आहेत, त्यांचा येणाऱ्या अपकमिंग लॉटरीमध्ये समावेश होणार आहे. सर्वसामान्यांना घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाकडून दरवर्षी लॉटरी काढली जाते. त्यानुसार कोकण मंडळाकडून महिनाभरात लॉटरीची जाहिरात काढली जाणार आहे. त्या अनुषंगाने घराची जमवाजमव सुरू केली आहे. त्यामध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या घरांबरोबरच खाजगी विकासकांकडून 20% अंतर्गत जी मिळणारी घरे आहेत आणि मागील लॉटरीत विक्री न झालेली घरांचा समावेश या लॉटरीमध्ये करण्यात येणार आहे, असे म्हाडाचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी ही बातमी देण्यात आलेली आहे. 2025 मध्ये लॉटरीमध्ये काढण्यात आलेल्या विक्री न झालेल्या शिरढोण येथील 5,320 तर खोनी येथील 2,744 घरांचा येणाऱ्या लॉटरीमध्ये समाविष्ट केला जाणार आहे. त्याला मुंबईसह एम-आर मध्ये वास्तवास असलेल्या सर्वसामान्यांकडून कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. म्हणजे ज्यांना या लॉटरीमध्ये भाग घ्यायचा आहे, त्यांना भाग घेण्यासाठी जर हे जे लोकेशन त्यांनी सांगितलं आहे शिरढोण, खोनी, जर त्यांना या लोकेशनला जर घरे घ्यायची असेल तर ते घेऊ शकता. आणि जे प्रायव्हेट बिल्डर असतात, त्या प्रायव्हेट बिल्डरमध्ये जी घरं बांधल्या जात असतात, त्याच्यामध्ये 15% सर्वसमावेशक योजना असो, 20% सर्वसमावेशक योजना असो, त्याच्यामधील घरे ही म्हाडाला मिळत असतात आणि ती लॉटरी म्हाडा, त्या घरांची लॉटरी म्हाडा काढत असते. तर अशी ही लॉटरी येणाऱ्या पुढील महिन्यामध्ये असणार आहे. तर अशी ही लॉटरी आपण बघितलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न निर्माण झाले असेल निश्चित हमखास कमेंट करा. आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. भेटायचा आणखी महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत घेतो. धन्यवाद.